श्रीकांत शिंदेंना युवासेना प्रमुख आणि राष्ट्रीय सरचिटणीस पद द्या. शिवसेनेच्या वर्धापन दिनी रामदास कदमांची मागणी. तर श्रीकांतचा निर्णय तुमच्यावर सोपवतो. शिंदेंची नेते आणि कार्यकर्त्यांना साथ. ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानीसारखी. खासदार फुटीवर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. फक्त काटे आणि चमचे शिल्लक राहिलेत म्हणत शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं. काँग्रेसनं पक्ष फोडणाऱ्यांना कधी मुख्यमंत्री केलं नाही. उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदेंवर हल्लाबोल. तर पक्ष फोडणाऱ्या काँग्रेसचं गुणगान आणि आम्हाला शिव्या कशासाठी, शिंदेंचा खडा सवाल. शेतमालाला भाव नाही, मात्र आमदार खासदार विकत घेणं सुरू. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा अधिकार, शिंदेंचा पलटवार. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं. महाराष्ट्र घाणेरडं राजकारण सहन करणार नाही. आदित्य ठाकरेंची बंडखोर खासदारांवर सडकून टीका. कठीण परिस्थिती असताना खासदारांना निवडून आणलं. आता अशी बंडखोरी केली तर शिवसैनिक रस्त्यावर उतरणारच. फुटीर खासदारांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाईंचा निशाणा. मुंबईतील जीवनवाहिनी सुरळीत करायची असेल तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा. खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. कृष्णा नदीतील पाणी उपसा बंदी मागे घ्या. सांगलीतील भिलवडी इथे शेतकऱ्यांचा मोर्चा. आदेश मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. जळगावच्या जामनेरमध्ये जलसंकट. गेल्या वर्षी तुडुंब भरलेले 7 धरणं कोरडे ठाक. पाऊस न पडल्यास जलसंकट भीषण होणार. साताऱ्यामध्ये चोरट्यांनी एटीएम फोडलं. पुसेगावातील दहिवडी रोडवरील घटना. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. नाशिकमध्ये फसवणूक करणाऱ्याला अटक. अर्ध्या किमतीमध्ये मोबाईल आणि सोन्याचं आमिष. कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या. 2 महिन्यांपासून सुरू होता आरोपीचा शोध. पेडमध्ये 2 जणांकडून महिलेवर अत्याचार. घटनेनंतर हातपाय बांधून महिलेला शेतामध्ये फेकलं. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल.